रायरेश्वर मंदिराच्या जवळ एक माळवाडी नावाचं म्हणून गाव आहे. गावात घडलंय अक्रीत. इथं झालंय म्हशीला रेडकू. आता तुम्ही म्हणाल, रेडकू झालं यात काय अक्रीत? रेडकू साधं सुद्धा नाही, गोरं पान आणि दणकेबाज आहे. रेडकू जन्मलं तेव्हा मालक वाघमाऱ्याने डोक्याला हातच लावला. म्हणाला काय तर गडबड घोटाळा झालाय. वाघमारे साहेबांनी थेट फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनाच बोलवलं. फॉरेस्टचा अधिकारी बी हजर. रेडकूची माहिती दिली. रेडकू साधं सुद्धा दिसना. डोक्याची रचना रानगव्यावानी आणि अंगकाठी मजबूत. रंग गोरा पान. फॉरेस्ट म्हणाल रानगव्याचं क्रॉस दिसते. हे आम्हाला म्हणजे आमची म्हैस घरची ती वेल्यानंतरच आम्हाला हे वेगळ्यासारखं एकदम रेडकू दिसलं. म्हणजे आमची पहिली काही रेडके ते असे असतात काळी किंवा असं पांढरं, हे पहिल्यांदाच जन्माला आलं. तर आम्ही व्यवस्थित पारख केली त्याची, तर सेम गव्यासारखंच एकदम असं दिसलं गेलं आम्हाला. गव्याचाच प्रकार दिसला. कारण काय त्याचे पायाचे जे खालचे पांढरे पाय आहेत अर्धे, आणि त्याच्या कपाळावरती चांद आहे. तोंड त्याचे गव्यासारखेच आहे. मस्त अशी गरीब गुणाची. रोज रानात चराय जायची. गुरं राख्याची नजर चुकली आणि झाला घोळ. आता फॉरेस्ट साहेब रेडकूवर बारीक नजर ठेवून आहेत आणि गावातल्या माणसांना काळजी घेण्याचा दिलाय सल्ला. आता झालं ती झालं. सध्या गावात ही रेडकू झालाय पोस्टर बॉय. मालक बी हरकून रेडकू धावतो. पण खरं सांगायचं तर काळजी घेतलेली बरी. नाहीतर रेडकू मोठं झाल्यावर व्हायचं लाखाचं 12,000. पुण्यावरनं सागर आव्हाड, साम टीव्ही.